श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 133वा सर्ग वाचूया. निशाचरा रणभूमीवर आलेले शूरवीर अशा प्रकारे प्रहार करीत नाहीत. तुझे हे बाण खूप हलके आणि कमजोर आहेत. त्यांनी वेदना न होता सुखाची शिरशिरीच येते. युद्धपिपासू शूरवीर समरांगणावर अशा प्रकारे युद्ध करत नाहीत. असे म्हणून धनुर्धर वीर लक्ष्मणाने त्या राक्षसावर बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली. लक्ष्मणाच्या बाणांनी इंद्रजिताचे महान सुवर्ण कवच तुटून जसा आकाशातून तारकासमूह तुटून खाली पडावा तसे खाली पडून रथाच्या बैठकीवर विखरून पडले. कवच तुटल्यावर नाराचांच्या प्रहारांनी वीर इंद्रजिताच्या सर्वांगावर त्याने जखमा केल्या. त्यावेळी तो समरांगणात रक्तरंजित होऊन प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे दिसू लागला. तेव्हा भयानक पराक्रमी वीर रावण कुमाराने अत्यंत कुपित होऊन समरभूमीवर लक्ष्मणाला हजारो बाणांनी घायाळ केले. त्यामुळे लक्ष्मणाचे दिव्य आणि विशाल कवच देखील छिन्नभिन्न झाले. ते दोन्ही शत्रुदमनवीर एकमेकांच्या प्रहारांना प्रत्युत्तर देऊ लागले. ते वारंवार धापा टाकीत भयानक युद्ध करू लागले. युद्धस्थळी बाणांच्या आघातांनी त्या दोघांचे सर्वांग क्षतविक्षत झाले होते. त्यामुळे ते दोघे सगळीकडून रक्तबंबाळ झाले. दोन्ही वीर दीर्घकाळपर्यंत एकमेकांवर तीक्ष्ण बाणांचा मारा करीत राहिले. दोघेही महामनस्वी आणि युद्धकला निपुण होते. दोघेही भयंकर पराक्रम प्रकट करीत होते आणि आपापल्या विजयासाठी प्रयत्नशील होते. दोघांची शरीरे बाणसमूहांनी व्यापली होती. दोघांचीही कवचे आणि ध्वज भेदले गेले होते. ज्याप्रमाणे दोन झऱ्यांनी पाणी वाहवावे त्याप्रमाणे ते दोघे आपल्या शरीरातून गरम गरम रक्त वाहवीत होते. दोघेही भयंकर गर्जनेसह बाणांचा घोर वर्षाव करीत होते. जणू प्रलय कालाचे दोन नील मेघ आकाशात जलधारा वर्षवित होते. तेथे झुंजणाऱ्या त्या दोन वीरांचा खूप काळ व्यतीत झाला, परंतु ते दोघे थकले नाहीत आणि युद्धविन्मुखही झाले नाहीत. दोघेही अस्त्रवेत्यात श्रेष्ठ होते आणि वारंवार आपल्या अस्त्रांचे प्रदर्शन करीत होते. त्यांनी आकाशात लहान मोठ्या बाणांचे जणू जाळेच विणले होते. ते मनुष्य आणि राक्षस दोन्ही वीर मोठ्या चापल्याने अद्भुत आणि सुंदर ढंगांनी बाणांचे प्रहार करीत होते. त्यांच्या शरवर्षावाच्या कलेत कोठलाही दोष आढळत नव्हता. ते दोघेही घनघोर युद्ध करीत होते. बाण सोडताना त्या दोघांचे हात आणि प्रत्यंचेचा भयंकर तसेच तुमुल नाद पृथक पृथक ऐकू येत होता. तो भयंकर वज्रपाताप्रमाणे ऐकणाऱ्यांच्या हृदयात कंप निर्माण करीत होता. त्या दोघा रणोन्मत्त वीरांचा तो शब्द आकाशात परस्परांशी टक्करणाऱ्या दोन महाभयंकर मेघांच्या गडगडाटाप्रमाणे शोभिवंत दिसत होता. ते दोघे बलवान योद्धे सुवर्णपंखी नाराचांनी घायाळ होऊन शरीरातून रक्त वाहवीत होते. दोघेही यशस्वी होते आणि आपल्या विजयांसाठी शर्थ करीत होते. युद्धात त्या दोघांनी सोडलेले सुवर्णमय पंखांचे बाण एकमेकांच्या शरीरांवर पडत रक्तात भिजून निघत आणि जमिनीत सामावून जात होते. त्यांचे हजारो बाण आकाशात तीक्ष्ण शस्त्रांशी टक्कर घेत आणि त्यांचे तुकडे तुकडे करीत असत. ते युद्ध मोठे भयंकर होते. त्यात त्या दोघांच्या बाणांचा समूह यज्ञात गार्हपत्य आणि आहवनीय नावांच्या दोन प्रज्वलित अग्नीबरोबर पसरलेल्या कुशांच्या ढिगाप्रमाणे दिसत होता. त्या दोन्ही महामनस्वी वीरांची क्षतविक्षत शरीरे
वनात पत्रहीन आणि लाल फुलांनी भरलेल्या पलाश आणि शाल्मली वृक्षांप्रमाणे सुशोभित दिसत होती. एकमेकांना जिंकण्याची इच्छा असलेले इंद्रजित आणि लक्ष्मण वारंवार थांबून थांबून भयंकर घोर हल्ले चढवित होते. लक्ष्मण रणभूमीवर रावण कुमाराला घायाळ करीत होता, तर रावण कुमार लक्ष्मणाला. अशा प्रकारे एकमेकावर प्रहार करूनही ते थकत नव्हते. त्या दोन्ही वेगशाली वीरांच्या शरीरात बाणांचे समूह घुसले होते. त्यामुळे ते दोन्ही महापराक्रमी योद्धे, ज्यांच्यावर खूपसे वृक्ष उगवलेले आहेत अशा 2 पर्वतांप्रमाणे शोभत होते. बाणांनी झाकलेल्या आणि रक्तात न्हालेल्या त्या वीरांचे सर्वांग जाळणाऱ्या आगीप्रमाणे उद्दीप्त होत होते. अशा प्रकारे युद्ध करताना त्या दोघांचा खूप काळ व्यतीत झाला, परंतु ते दोघेही थकले नाही आणि युद्धविन्मुखही झाले नाहीत. युद्धाच्या धुमश्चक्रीत पराजित न होणाऱ्या लक्ष्मणाच्या युद्धजनित श्रमांचा परिहार करण्यासाठी, तसेच त्याच्या प्रिय हिताचे संपादन करण्यासाठी मग महात्मा बिभीषण युद्धभूमीवर येऊन उभा राहिला. लक्ष्मण आणि इंद्रजित 2 मदमत्त हत्तीप्रमाणे परस्परांवर विजय मिळवण्याच्या इच्छेने युद्धासक्त होऊन झुंजताना पाहून त्या दोघांचे युद्ध पाहण्याच्या इच्छेने रावणाचा बलवान भाऊ शूरवीर बिभीषण सुंदर धनुष्य धारण करून त्या रणधुमाळीपाशी येऊन उभा राहिला. तेथे उभा राहून त्याने आपले विशाल धनुष्य खेचले आणि राक्षसांवर धारदार मोठमोठे बाण वर्षविण्यास प्रारंभ केला. ज्याप्रमाणे वज्र नावाचे अस्त्र मोठमोठे पर्वत विदीर्ण करते, त्याचप्रमाणे बिभीषणाने सोडलेले बाण, ते अग्नीप्रमाणे जाळून काढणारे बाण, राक्षसांवर कोसळवून त्यांची अंगे चिरू लागले. बिभीषणाचे अनुचर देखील राक्षसांतले श्रेष्ठ वीर होते. त्यामुळे ते देखील समरांगणात शूल, खड्ग आणि पट्टिशांद्वारा वीर राक्षसांचा संहार करू लागले. त्या 4ही राक्षसांनी घेरलेला बिभीषण धृष्ट गजशावकांमध्ये उभ्या ठाकलेल्या गजराजाप्रमाणे शोभत होता. राक्षस श्रेष्ठ बिभीषण समयोचित कर्तव्याचा जाणकार होता, म्हणून त्याने ज्यांना राक्षसांचा वध करणे प्रिय होते अशा वानरांना युद्धासाठी प्रेरणा देण्यासाठी समयानुकूल बोल उच्चारले. तो म्हणाला, वानरेश्वरांनो, आता उभ्या न पाहत काय राहिलात? राक्षसराज रावणाचा हा एकमेव आधार आहे. तो तुमच्याबरोबर उभा राहिला आहे. रावणाच्या सेनेचा इतकाच हिस्सा शेष राहिला आहे. या युद्धाच्या तोंडावर हा पापी राक्षस इंद्रजित मारला गेला की रावण सोडून त्याची सारी सेना मारली गेल्यातच जमा आहे, याची खात्री बाळगा. वीर प्रहस्त मारला गेला. महाबली निकुंभ, कुंभकर्ण, कुंभ, तसेच निशाचर धूम्राक्ष देखील काळाच्या गाळात ऋतून मृत्युमुखी पडले आहेत. जंबुमाली, महामाली, तीक्ष्णवेग, अशनीप्रभ, सुप्तघ्न, यज्ञकोप, राक्षस, वज्रदंष्ट्र, सल्हादी, विकट, अरिघ्न, तंपन, मंद, प्रघास, प्रघस, प्रजंघ, जंघ, दुर्जय, अग्निकेतू, पराक्रमी रश्मिकेतू, विद्युज्जिह्व, द्विजिह्व, राक्षस, सूर्यशत्रू, अकंपन, सुपार्श्व, निशाचर, चक्रमाली, कंपन, तसेच 2 शक्तिशाली वीर देवांतक आणि नरांतक हे मारले गेले आहेत. या अत्यंत बलशाली बहुसंख्य अशा राक्षस शिरोमणींचा वध करून तुम्ही हातांनी तरून समुद्र पार करण्याचं साहस केलं आहे. आता गायीच्या
खुरासारखा हा लहानसा राक्षस उरला आहे. आता हाही त्वरेनं पार करून जा. वानरांनो, एवढीच राक्षस सेना आता वाचलेली आहे की जी तुम्हाला जिंकायची आहे. आपल्या बळाची घमेंड मिरविणारे जवळजवळ सर्व राक्षस तुमच्याशी 2 हात केल्यामुळं मारले गेले आहे. मी या इंद्रजिताच्या वडिलांचा भाऊ या नात्यानं हा माझा पुत्रच ठरतो, म्हणून मी याचा वध करणं खरं तर अनुचित आहे. तथापि श्रीरामचंद्रांसाठी दयेला तिलांजली देऊन मी माझ्या या पुतण्याला मारण्यास उद्युक्त झालो आहे. जेव्हा मी स्वतः याच्यावर हत्यार चालवू इच्छितो तेव्हा अश्रू माझे डोळे झाकून टाकतात. म्हणून या महाबाहू लक्ष्मणानंच याचा विनाश करावा. वानरांनो, तुम्ही लोक झुंड करून याच्या समीपवर्ती सेवकांवर तुटून पडा आणि त्यांना मारून टाका. इथे 133वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 134वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.